नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर बघा, आपण व्यवस्थितरित्या 5th स्टँडर्डची सिरीज कंप्लीट करतोय. आज आपण येऊन पोहोचलो आहेत 8वा दिवस, 8वा प्रॉब्लेम सेट. प्रॉब्लेम सेटमध्ये आपल्याला मागच्या प्रॉब्लेम सेटमध्ये पण आपण ॲडिशनच शिकलो होतो. ह्या प्रॉब्लेम सेटमध्ये पण ॲडिशनच शिकायचे आहेत, पण कधी कधी मागच्या याच्यात 5 डिजिटचे ॲडिशन्स होते आपल्याला. आता ह्या वेळेस थोडेसे वेगळे आहेत, तर लक्षात घ्यायचे आहेत. फक्त आपल्याला कशा प्रकारे काय काय सांगितलेलं आहे इकडे लक्ष द्यायचं आहे. तर चला आपण लवकरात लवकर सुरुवात करूयात आपल्या प्रॉब्लेम सेटला. तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरायचं नाही आहे. मग जेव्हा पण आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तर बघा, आपला फर्स्ट क्वेश्चन काय आहे. फर्स्ट क्वेश्चन की 42,311 आणि 65,36,624 असे तुम्हाला काय दिलेले आहेत, दोन नंबर्स दिलेले आहेत. त्याची तुम्हाला काय करायचे आहेत, ॲडिशन करायचे आहेत. कळत आहे सर्वांना काय सांगतोय मी? व्यवस्थित लक्ष द्यायचं आहेत. काय आता बघा, सर्वात सोपं एक लक्षात ठेवायचं की जास्त हार्ड नाही जावं म्हणून सर्वात अगोदर एक काम करायचं की मोठा नंबर वरती लिहायचा. आता मोठा नंबर याच्यामध्ये तुम्हाला आरामशीर कळून जाईल, कारण की याच्यात जास्त डिजिट आहेत. म्हणजे हा किती आहेत, 5, 6, 7 अंकी आहेत, म्हणजे 7 डिजिट आहेत. मग हा मोठा आहेत आणि एका खाली एक नंबर लिहायला सुरुवात करेल. 1, मग काय 1, मग 3, मग 2 आणि 4, आणि ज्याच्या खाली काही नाही आहेत त्याच्या खाली 0 ॲड करून घ्यायचं. याच्याने काय होईल, तुम्हाला सोपं जाईल. 4 + 1 5, 2 + 1 3, 6 + 3 9, 6 आणि 2 8, 4 + 3 काय होतात 7, आणि 0 + 5 5, आणि 6 + 0 6. कळालं? म्हणजे काय, 65,78,935. एकदम सोप्या पद्धतीने. तसंच आता बघा की हा 8 कोणताही नंबर कुठेही लिहिला तरी चालतो. तुम्हाला हे उलट्या पद्धतीने करून दाखवतो मग मी. तर बघा, आता हा पहिला प्रश्न इथे 3,17,529 प्लस 8,04,613. कळालं? 6 + 3 किती होतात, 9 + 3 किती होतात 12, 1 कॅरी ऑन 2 इथे, 2 + 1 3, 3 + 1 4, 5 + 6 11, 1 कॅरी ऑन 1 इथे, 7 बघा 7 + 1 8, 8 + 4 12, 1 कॅरी ऑन 2 इथे, 1 + 1 2, 2 + 0 2, आणि 8 + 3 किती होतात, 8 + 3 होतात 11. कळालं? आता याचा आन्सर काय आलेला आहे तुम्हाला बघा, 1 1 2 2 4 2, म्हणजेच काय की 1,12,000, सॉरी लक्षात घ्यायचं आहे, 2214 आहे का, येस 142, म्हणजेच काय की 11,22,142. कळालं? आता थर्ड क्वेश्चन. थर्डमध्ये काय सांगितले बघा की 12,42,746. वरती तुम्ही युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लॅक, 10 लाख असंही लिहिलं तरी चालतं. पण प्रत्येक क्वेश्चनमध्ये तुम्ही हे लिहित बसणार आहेत का? नाही. मग त्याच्यासाठी हे लिहायचं नाही, अशीच सवय लावायची. कळालं? तर बघा, आता इथे काही नाही, म्हणजे इथे 0. मग 6 + 8 किती होतात, 6 6 12, 13 14, म्हणजे किती होतात 14. मग 4 4 + 4 8, 8 + 1 9. कळतं आहे? 7 + 7 14, 1 कॅरी ऑन 4 इथे, 2 + 3 5, 5 + 1 6, 8 + 4 12, 2 इथे, 1 कॅरी ऑन 4 + 2 6, 6 + 1 7, आणि 1 + 0 1. कळालं आहे? व्यवस्थित कळालं तुम्हाला? काय आलं आहे उत्तर आपलं की 17,26,494. बघा नेक्स्ट वन 24,12,636. त्यांनी आपल्याला हटकून मोठे प्रश्न दिलेले आहेत. मग आपण पण खूप कलाकार आहोत. तुम्ही सक्सेस स्टडी पॉईंट थ्रू अभ्यास करतायत, तुम्हाला हे काही अडचण येणार नाही. बघा 6 + 8 परत काय आलेले आहेत 14, 5 + 4 9, 3 + 1 होतं ना 4, आणि मग 5, 6 + 0 6, 9 + 2 9 10 11.
1 कॅरी ऑन 1 इथे, 1 + 1 2, 2 + 1 3, 4 + 3 किती होतात 7 आणि 2 + 2 4. म्हणजेच काय, इथे आपलं उत्तर आलेलं आहे 47,31,694. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण वळूयात. 5th क्वेश्चन. आता 5th क्वेश्चनमध्ये नेमकं सांगितलेलं काय आहेत आपल्याला ते बघायचं आहे. चला तर आता तीन ॲडिशन दिलेले आहेत तुम्हाला. याच्यात थोडंसं सावधानकी बरकायची तुम्हाला, लक्षात घ्यायचं आहे की 5th क्वेश्चनमध्ये बघा, आता सर्वात मोठा अंक कोणता आहे, 5 डिजिट आहे ना, 6 डिजिट, मग हा वरती घ्यायचा 503789 म्हणजे 5,03,789. मग हा दुसरा कोणता आहे 71209 71,209 आणि नंतर 2654. आता याच्या खाली काही नाही म्हणजे 0, याच्या खाली 0 0. असं एक्झाम्पल तुम्ही मांडायचे. मग 9 + 9 18, 18 + 4 22. कळालं काय होतं 22. मग 2 इथे, मग 8 + 2 10, 10 + 5 15. मग 7 + 1 8, 8 + 2 10, 10 + 6 16. असं राऊंड फिगर करण्याचा प्रयत्न करायचा. 3 + 1 4, 4 + 1 5, बरोबर. 5 + 2 5 6 7, 7 + 0 + 0 7 आणि 5 + 0 + 0 5. म्हणजेच काय 5,77,652. 5,77,652. तुम्ही हे सॉल्व करताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे की अगोदर काय करायचं की अगोदर तुम्ही सॉल्व करून बघायचं व्हिडिओ स्टॉप करून, आणि मग नंतर व्हिडिओ बघायचा आपला आन्सर करेक्ट आहे की नाही आहे. याच्यात पण बघा मोठा नंबर वरती लिहूयात आपण. हे थोडंसं सुटसुटीत लिहायचं म्हणजे याच्याने काय होईल आपल्याला समजेल. बघा आता खूप साऱ्या मुलांना कळालं नसेल, नंबरच्या खाली नंबर लिहिला की तिथेच तुमचा अर्धा आन्सर येऊन जाणार आहे. बघा 6 + 4 10, 10 + 1 10 + 9 19, 7 + 1 8, 8 + 2 10, 10 + 2 12, 1 कॅरी ऑन 2 इथे. आता 7 + 2 किती होतात 7 8 9, 8 9 + 1 10, 1 कॅरी ऑन 0, 6 + 1 7. मग हे 3 + 0 0, 3 असंच, 1 असंच, 5 असंच. कळालं. म्हणजे काय की इथे आन्सर काय आलेले आहेत आपल्याला 51,37,029. हे झालं 6th वन. आता 7th वनकडे वळूयात. बघा आता हे पण सारखं आहेत, हे पण सारखं आहेत आणि हे डिफरंट आहे, बरोबर. मग हे लिहून घ्या 14,02,649. मग इथे काय 28,30,749 आणि 524 असंच. कळालं. बघा 9 + 9 18, 18 + 4 22, 4 + 4 8, 8 + 2 10, 10 + 2 काय होतं 12. बघा 6 + 1 7, 7 + 7 14, 14 + 5 14 + 5 किती होतात 19, 9 इथे 1 इथे. 2 + 1 3, 3 + 3 6, 9 म्हणशाल 6. 1 + 0 + 1 1, 8 + 4 12, 2 + 1 3, 3 + 1 4. म्हणजेच इथे बघा 42,16,922. कळालं. 8 1 23,45,678. आता हे तर सोपंच आहे, हे जमायला पाहिजे तुम्हाला. बघा 9,87,654. कळालं. तर बघा याच्यात काय दिलेलं आहे तुम्हाला 0 + 8 + 4 12, 2 इथे. 7 + 1 8, 8 + 5 किती होतात 13, 1 कॅरी ऑन 3 इथे. 6 + 6 12, 12 + 1 13. 7 + 5 किती होतात 7 + 1 8, 8 + 5 किती होतात 13 परत, बरोबर. 8 + 4 8 आणि 4 किती होतात 12, 12 आणि 1 13.
कळतंय तुम्हाला व्यवस्थित कसं कसं उत्तर येत आहेत? 9 प्लस किती होतात 1 10 10 प्लस 1 13 3 आणि 2 आणि 1 3. म्हणजेच काय उत्तर काय आलेलं आहे आपलं? इकडे लक्ष द्यायचं. उत्तर काय आलेलं आहे? 33,33,332. 33,33,33,332. कळालं? लास्टचे 2 क्वेश्चन्स आहे बघा नीट. 3,84,527 म्हणजे काय 6047 आणि 22. कितीही हार्ड क्वेश्चन येऊ द्या, आपल्याला सर्व क्वेश्चन व्यवस्थितरित्या जमणार म्हणजे जमणार. 7 + 7 14 14 + 2 16 4 4 + 2 किती होतात 6 6 + 2 8 8 + 1 9 आणि 0 + 0 + 0 5. तसंच 6 आणि 4 10 8 + 1 9 आणि 3 + 0 3. म्हणजेच बघा 3,90,956. खूप सोपं आहेत हे आणि एकदम सोप्या पद्धतीने दिलेले आहेत आपले. 76,500 54,369 65,432 2,345. बघा 9 + 2 किती होतात 11 11 + 5 16. अशा फास्ट कॅल्क्युलेशन करायचं म्हणजे आपल्याला सर्व जमेल. 6 + 4 10 10 + 4 14. बघा मी कसं करतो की राऊंड फिगर घेतो म्हणजे 10 20 30 असं कसं येईल. म्हणजे इथे बघा 6 + 4 किती होतात 14. मग 3 + 1 4 मग 14. 6 आणि 4 10 10 आणि 4 14. आणि आता बघा इथे पण बघा 3 आणि 3 6 6 + 4 10 10 + 1 11. 4 + 1 5 + 4 9 9 + 1 10 10 + 2 12. 6 + 6 12. 6 + 1 7 7. म्हणजेच काय 77,22,146. आता बघा इथे हा प्रॉब्लेम सेट आठवा इथे तुमचा संपलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि नक्की प्रतिसाद तुमचा चांगला ठेवायचा आहे. इथेच हे लेक्चर आपण संपवतो आहेत. नेक्स्ट पार्टसाठी बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा म्हणजे जेव्हाही आपलं लेक्चर अपलोड होईल सर्वात अगोदर तुमच्याकडे पोहोचण्यास मदत होईल. थँक्यू.